Hello student. See, in today's lecture we will discuss about the derivative. In derivative, in previous lecture we completed that about the definition of derivative. Definition of derivative tells us that rate of change of one variable with respect to other variable means derivative. After that, we had seen that all the standard formulae of derivative. That means x raised to n derivative is n into x raised to n minus 1. In this way, there are standard formulae we had completed. After that, one more results of derivative we had completed. Okay, so rules of differentiation we had seen. There are 4 rules of differentiation. मग डिफरन्सिएशनचे 4 रूल कोणते आहेत ते आपण आता डिस्कस करूयात. सो सी हियर, rules of differentiation. Rules of differentiation. In this rules, what are the main parts? See here. First rule is that if y equal to u plus v, where u and v are differentiable function, म्हणजे u आणि v चं डेरिव्हेटिव्ह निघत आहे, then y dash equal to u dash plus v dash. म्हणजे ॲडिशनचं डेरिव्हेटिव्ह घेणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यांची ॲडिशन करणे, दॅट इज पॉसिबल. सेकंड वन, इफ y इक्वल टू u मायनस v, देन y डॅश इज इक्वल टू u डॅश मायनस v डॅश. म्हणजे जर फंक्शनमध्ये दोन y इक्वल टू दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन फंक्शनचं प्रत्येक डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचं सबट्रॅक्शन केलं तरी चालेल. ओके, सो दीज आर द ॲडिशन सबट्रॅक्शन रूल. आपण यांना आपल्या माहितीसाठी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन रूल्स असेही म्हणू शकतो. ओके, सो दीज आर द addition and subtraction rules. Addition and subtraction rules. So after that there are more important. आपण याच्यावरती प्रॉब्लेम कालपर्यंत पाहिलेले आहेत, पण याच्याही पेक्षा महत्त्वाचे 2 रूल आहेत, ते आज आपल्याला पाहायचे आहेत. ते कोणते तर ते पाहू आपण. पहिल्यांदा see here, number 3rd rule is for product rule. Product rule is very important. See, if y equal to uv, if y equal to uv, then y dash is equal to, it is very important relation, u into v dash plus v into u dash. Very important rule. म्हणजे एक टर्म आहे तशीच ठेवायची, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, प्लस दुसरी टर्म आहे तशी ठेवायची, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. त्यांची सम म्हणजे प्रोडक्टचं डेरिव्हेटिव्ह असतं. ओके, सो रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल. अँड 4th वन मीन्स द लास्ट रूल इज दॅट quotient rule. Quotient rule. Okay, so see here, quotient rule. तर quotient rule काय सांगतो पहा. if y equal to u upon v, then y dash equal to phi u dash minus u phi dash upon phi square. It is very important. बघा, u upon v असा रेशो असेल, असा क्वोशंट असेल
तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं? डिनॉमिनेटर आहे तसा वरती येतो, त्याच्या मल्टिपलला न्युमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह, मायनस न्युमिनेटर आहे असा डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. तोच रूल आपण असाही लिहू शकतो, दॅट इज n अपॉन डी डॅश इक्वल टू, n म्हणजे न्युमिनेटर, डी म्हणजे डिनॉमिनेटर, रेशो म्हणजे कोशंट. याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी इंटू म्हणजे डिनॉमिनेटर इंटू एन डॅश म्हणजे न्युमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह, मायनस एन इंटू डी डॅश म्हणजे न्युमिनेटर इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डी स्क्वेअर. सो रिमेंबर दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट रूल. एकदा पहा, एकदा प्रोडक्ट रूल कसा दिलेला आहे बघा. हे 4 रूल फार महत्त्वाचे आहेत. ॲडिशन, सबट्रॅक्शन, प्रोडक्ट आणि कोशंट या 4 सिच्युएशन डेरिव्हेटिव्हमध्ये कशा सिम्प्लिफाय केल्या जातात याचे हे 4 रूल आहेत. तर त्यातला ॲडिशन सबट्रॅक्शन कालपर्यंत आपण प्रॉब्लेम पाहिले आहेत. आज आपण 2 रूल आपल्या डिस्कशनला घेतले आहेत आणि त्यातला पहिला आहे प्रोडक्ट रूल. म्हणजे वायचं नेचर 2 फंक्शनच्या प्रोडक्ट फॉर्ममध्ये असेल म्हणजे यू व्ही, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं? वाय डॅशचं आन्सर यू व्ही डॅश मायनस व्ही यू डॅश प्लस व्ही यू डॅश येतं. तर दुसरा रूल पहा, कोशंट रूल आहे. कोशंट रूल काय सांगतोय? वायचं नेचर यू अपॉन व्ही असेल, रेशो असेल, तर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं? तर व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश, याच्यामध्ये मायनस साईन येतं हे लक्षात ठेवा. कोशंट रूलमध्ये मायनस साईन येतं, प्रोडक्ट रूलमध्ये प्लस साईन येतं. आणि ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काही नाही, जसे आहे तसेच, फक्त जागची जागेवर त्यांचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असतात. तर कोशंट रूल एन अपॉन डी डॅश असेल तर डी इंटू एन डॅश मायनस एन इंटू डी डॅश अपॉन डी स्क्वेअर. हे असे हे 2 रूल आहेत. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणि मग एक्झरसाइजमध्ये कोणते प्रॉब्लेम करायचे तेही मी तुम्हाला नंतरच्या लेक्चरमधून सांगून देईल. सो सी नाऊ एक्झाम्पल्स. Take down example. Find dy by dx if y equal to x square into sin x. बघा, आता तुम्हाला x स्क्वेअर इंटू साइन एक्स असं नेचर दिलेलं आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यास सांगितलेलं आहे. सो टेक द सोल्युशन. Given y equal to x square into sin x. आता बघा, 2 स्टँडर्ड फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, 2 स्टँडर्ड फंक्शनचा प्रोडक्ट आलेला आहे. मग इथे जर 2 फंक्शनचा प्रोडक्ट असेल आणि प्रोडक्टचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असेल तर प्रोडक्ट रूल अप्लाय करायचं आहे. पहा, सो वाय डॅश इज इक्वल टू, मी लिहिताना असं लिहितो, एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स ब्रॅकेट डॅश. आता डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, मग इथे आतमध्ये प्रोडक्ट आलेला आहे, मग त्याचं सिम्प्लिफिकेशन वाय डॅश इक्वल टू एक्स स्क्वेअर डॅश इंटू साइन एक्स म्हणजे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा, प्लस आता दुसरा आहे तसा साइन एक्स इंटू जस्ट मिनिट, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा, आता दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा, म्हणजे इथे येणार आहे एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स डॅश. बघा, इथे दोघांचा प्रोडक्ट आहे, एक्स स्क्वेअर आणि साइन एक्सचा प्रोडक्ट आहे आणि त्याचा डॅश आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग हे डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं आहे? तर पहिल्याचा डॅश दुसरं आहे तसं मल्टिपल फॉर्ममध्ये घेतलं, प्लस दुसरा आहे तसं दुसराचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा. ओके, सो इन दिस वे यू कॅन फाइंड. आता पहा, मग याच्यानंतर वाय डॅश इक्वल टू काय येतं आहे? मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येतं, n इंटू एक्स रेस टू n-1. सो हिअर इज
2x इंटू साइन एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. बघा, म्हणजे तुम्ही एक्स स्क्वेअरचं डॅश डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह 2x लिहिलेला आहे आणि साइन एक्सचा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिलेला आहे. आणि हे झालं त्याचं फायनल आन्सर आफ्टर युज्ड प्रोडक्ट रूल. पहा एकदा, प्रोडक्ट रूल यूज केलेला आहे. पहा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरं आहे तसं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिलं आहे तसं, या पद्धतीने बघा. म्हणजे काय केलं आपण, प्रोडक्ट रूल यूज करताना काय केलेलं आहे, तर प्रोडक्ट रूल यूज करताना यू डॅश फी प्लस फी डॅश यू हा रूल यूज केलेला आहे. समजला? हा प्रोडक्ट रूलवरती आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. फाइंड dy बाय dx. साइन एक्स अपॉन कॉस एक्स समजा, म्हणजेच टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. तर पहा आता कसं येणार आहे, गिव्हनमध्ये y इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स, दॅट इज द गिवन पार्ट, इट इज द रेशो. मग आता हा रेशो कसं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, y डॅश इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स ब्रॅकेट डॅश. आता रेशो जर सिम्प्लिफाय करायचा असेल तर y डॅश इक्वल टू n अपॉन डी असेल, कोशंट रूल यूज करायचा, डी एन डॅश मायनस एन डी डॅश अपॉन डी स्क्वेअर. डी इज हिअर कॉस, सो कॉस एक्स इंटू साइन एक्स डॅश, मायनस साईन असतं इथं, साइन एक्स इंटू कॉस एक्स डॅश अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. कोशंट रूल ॲप्लाय केला आहे, म्हणजे एन अपॉन डी असेल तर डी एन डॅश मायनस एन डी डॅश अपॉन डी स्क्वेअर हा रूल ॲप्लाय केला आहे. सो दॅट वाय डॅश इक्वल टू कॉस एक्स इंटू साईनचा डॅश म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं, सो हिअर इज अगेन कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्सचा डॅश म्हणजे कॉसचं डेरिव्हेटिव्ह, स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मायनस साइन एक्स असतो. सो हिअर इज मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. अँड देअरफॉर वाय डॅश इक्वल टू कॉस इंटू कॉस मीन्स कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आणि आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याचं आन्सर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलामध्ये माहिती आहे. इट्स आन्सर इज ऑलवेज 1. देअरफॉर वाय डॅश इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. बट 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, देअरफॉर वाय डॅश इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अँड इट इज द फायनल आन्सर. पहा, आणि म्हणूनच आपण टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतं हे म्हणतो. पहा, y इक्वल टू साईन अपॉन कॉस म्हणजे टॅनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा असं म्हटलेलं होतं त्यामध्ये. मग आपण काय केलं, y इक्वल टू साईन अपॉन कॉस घेतले, त्यानंतर दोन्ही साईडचा डॅश घेतला, पण डॅश घेताना डॅशच्या आतमध्ये रेशो आलेला आहे, म्हणजे एन अपॉन डी कोशंट रूल यूज करावा लागणार असणार आहे इथं. म्हणून आपण काय केलं, डी एन डॅश मायनस एन डी डॅश अपॉन डी स्क्वेअर म्हणजेच कोशंट रूल ॲप्लाय केला. इथे एन म्हणजे साईन आहे आणि डी म्हणजे कॉस आहे, म्हणून आपण इथे साइन एक्स डॅश मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स डॅश अपॉन कॉस स्क्वेअर लिहिले. त्यानंतर साइन एक्स डॅश म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह आणि ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार माहिती आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं,
कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स असतं. ते डेरिव्हेटिव्ह आपण तिथे पुटअप केले. म्हणून पहिली टर्म मिळाली तिथे कॉस एक्स मायनस साईन इंटू मायनस साईन एक्स आले. आणि मग मायनस मायनस प्लस झाले. कॉस इंटू कॉस स्क्वेअर प्लस साईन इंटू साईन स्क्वेअर मिळाले. पण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आपल्याला सांगतो कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स मीन्स 1 किंवा साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज ऑलवेज 1. Therefore 1 upon cos square, but 1 upon cos square means sec square, and hence answer last is sec square x. Okay.